8. आणि विशेष करून हे स्तोत्र आपल्याला स्तुतीचं स्तोत्र म्हणून पाहता येईल त्याकडे. This psalm is called the Psalm of Praises. या अध्यायामध्ये देवाचे वैभव, मानवाला दिलेला सन्मान We learn about the glory of God and the honor of the man. आणि सृष्टीवरील मानवाची जबाबदारी याबद्दल या अध्यायामध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे. And the responsibility of the man that God has given to him is described here. हे स्तोत्र आपल्याला देवाच्या महानतेची आणि मानवाच्या विशेष स्थानाची जाणीव करून देते. This psalm reminds us of the greatness of God and the special place God has given to the man. वचन 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, या ठिकाणी देवाचे नाव सर्व पृथ्वीवर महान आहे. In verse 1 we learn that God's name is great on all the earth. स्तोत्रकर्ता दावीद वचन 1 आणि शेवटलं वचन 9 या दोन्ही वचनांमध्ये तो देवाचं नाव किती थोर आहे, महान आहे, हे त्याची सुरुवात आणि शेवट त्याच्या थोरवीने आणि त्याच्या गौरवाने तो करत आहे. The beginning and the end of this psalm, King David is mentioning here especially the majesty and the glory of the Lord. आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता दावीद आपल्याला देवाचं जे गौरव आहे, देवाचं जे वैभव आहे, ते फक्त पृथ्वीवरच नाही तर संपूर्ण आकाशामध्ये सुद्धा आपल्याला त्याचं वैभव पाहायला मिळतं. The majesty and the glory of the Lord is not just on the earth but in the heaven as well. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट देवाची महिमा वर्णिते किंवा दर्शविते. All the things in the creation display the glory of the Lord. हे आपल्याला पाहायला मिळतं स्तोत्रसंहिता अध्याय 19 आणि 1 या वचनांमध्ये आकाश देवाचे गौरव सांगते. We learn about this even in Psalm number 19 where it is told that the heavens declares the glory of the Lord. आणि दुसरा एक आपल्याला त्या संदर्भात एक रेफरन्स पाहायला मिळतो, तो म्हणजे यशाया याचा अध्याय 6 आणि वचन 3 मध्ये या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की संपूर्ण पृथ्वी त्याच्या गौरवाने भरलेली आहे. Even Isaiah chapter 6 verse 3 teaches that the whole earth is filled with the glory of the Lord. आणि यामधून स्तोत्रकर्ता दावीद आपल्याला हेच सांगू इच्छित आहे की आकाश आणि पृथ्वी देवाचं जर गौरव करते तर जो मानव त्याच्या प्रतिरूपाचं त्यांनी घडविलेला आहे त्याच्याकडून तो अपेक्षा करत आहे की त्या मानवाने सुद्धा देवाची स्तुती करावी. If heaven and earth both praise the Lord, so the man whom he created in his image should praise him. आणि आपल्याला दुसऱ्या वचनामध्ये पाहायला मिळतं की देव दुर्बल लोकांच्या द्वारे आपली शक्ती दाखवतो. In verse 2 we understand that God uses the weak to display his glory and power. या 2 वचनामध्ये तो माझ्याकडे पंडित रमाबाईचं बायबल आहे, भाषांतरामध्ये थोडासा बदल असेल, पण तो आपल्या विरोधांच्या मुळे वैरी व सूड उगवणारा यांना खुंटीत करावे म्हणून बालके व तान्हुली यांच्या तोंडातून बळ स्थापित केले आहे. Out of the mouth of babes and infants you have established strength because of your foes to steal the enemy and the avengers. म्हणजे जे या पृथ्वीवर जे सामर्थ्यवान आहे त्यांच्याद्वारे नाही तर जे लहान लेकर आहे, जे दुर्बल आहे, जे अशक्त आहे त्यांच्याद्वारे देव त्याचं गौरव आणि त्याची शक्ती आपल्या सर्वांना तो दाखवतो. Not the mighty and the great but the people who are weak, God uses them to display his glory. आपल्याला एक वचन पाहायचं असेल तर आपल्याला 1 कोरिंथियाचा 1 अध्याय आणि 27व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. We do have the same theme in 1 Corinthians chapter 1 verse 27. 27वं वचन मी आपल्यासाठी वाचतो. परंतु ज्ञानास लाजवण्यासाठी देवाने जगातील जी मूर्खते निवडून घेतली आणि बलवानास लाजविण्यासाठी देवाने जगातील जी दुर्बल आहे ती निवडून घेतली. Verse 27. But God chose what is foolish in the world to shame the wise. God chose what is weak in the world to shame the strong. याचं जर उदाहरण आपल्याला जर पाहायचं असेल तर स्तोत्रकर्ता दावीद याची निवड करताना जे बलवान होते, त्याचे भाऊ होते किंवा इतरही जे लोक होते त्यांची निवड न करता देवाने साधा जो मेंढपाळ जो रानावनामध्ये
जो आपल्या मेंढरांची काळजी घेत होता, त्या दाविदाची त्या ठिकाणी निवड केलेली आहे. And we learn in choosing of King David that his brothers were handsome and mighty, but God chose this shepherd boy to be the king. दुसरं उदाहरण आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला त्याचे जे 12 शिष्य आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला पाहून आपल्याला समजतं की जे ज्ञानी होते, जे विज्ञान ईश्वर विज्ञान शास्त्रामध्ये असे प्रगल्भ ज्ञानी होते, त्या लोकांचा वापर न करता त्यांनी जे सर्वसामान्य जे मासे पकडणारे होते, जे कोळी लोक होते, त्यांची त्यांनी निवड केली. Even we learn from the apostles that God chose them from the common lifestyle, and God did not choose the scholarly people of that time. या दुसऱ्या वचनामधून आपल्याला एक बोध घेता येतो, तो म्हणजे या पृथ्वीतलावर आपण कितीही स्वतःला लहान समजत असू किंवा इतरांची जर तुलना आपण जर केली तर आपण स्वतःला अशक्त समजतो, पण या अशक्त लोकांचाच वापर देव त्याच्या गौरवासाठी करून घेतो. प्रियांनो, We think when we think about the mighty people, we think ourselves as the weak, but God uses the weak people to display His glory. आणि तिसऱ्या वचनाकडे जर आपण पाहायला लागलो तर माझे वैरी माघारी फिरतात तेव्हा ते तुझ्या समक्षतेपुढे अडखळतात व नाश पावतात. Verse 3, when I look at your heavens, the work of your finger. आणि हा 3 आणि 4. Yes, 3 and 4. Yes. कारण तू माझा न्याय व माझा वाद सांभाळला, तू न्यायीपणाने न्याय करीत राजासनावर बसलेला आहे. आणि या तिसऱ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते की देवाने सृष्टी पाहून, देवाची ही सृष्टी पाहून माणूस किंवा मानव हा नम्र होतो. When a man sees the creation of the Lord, he humbles before him. आकाशातील विशाल सृष्टी पाहून दावीद राजा आश्चर्यचकित होतो. When King David saw the things in the sky, he was amazed. सॉरी, मी चुकीचं 9वं वचन 9व्या अध्यायातलं वाचलं. सॉरी. तर तिसऱ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते की तुझे आकाश, जी तुझी बोटाचे काम आहेत, चंद्र व तारे जे तू नेमिले आहेत, हे मी पाहतो तेव्हा मला वाटते की मनुष्य काय की तू त्याची आठवण करावी, मनुष्य संतान काय आहे की तू त्याची भेट घ्यावी. What is man that you are mindful of him, and the son of man that you care of for him? या आकाशातील सृष्टीकडे पाहत असताना एवढी मोठी सृष्टी, आकाश आणि पृथ्वी त्यांनी आपल्या शब्दाने निर्माण केली, तरी सुद्धा सर्वसामान्य मानवाची तो या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तो काय करतो, आठवण करत आहे. He created the great earth and the sky, but according to this verse, even he is mindful of the man. आणि स्तोत्रसंहिता त्या संदर्भात 144 आणि वचन 3 आपल्याला पाहायला मिळतं. स्तोत्रसंहिता 144 आणि वचन 3. Psalm 144:3. हे प्रियांनो, ओळख म्हटलं तर मोठ्या व्यक्तीने छोट्या व्यक्तीची ओळख ठेवणं, किंवा एक राजकारणी व्यक्ती आहे आणि तो एका सभेमध्ये आहे आणि आपण अशी कल्पना करा की त्या सभेमध्ये त्यांनी सर्वसामान्यांचं एखाद्याचं नाव घेतलं तर ती त्याच्यासाठी किती प्रतिष्ठेचं होऊन जातं. A politician, when calls a common man in the meeting, it is the prestigious moment of that person. पण या ठिकाणी सृष्टीचा जो निर्माण करता जो देव आहे, तो सर्वसामान्य माणसाची सुद्धा आठवण करतो. यामधून आपल्याला पाहायला मिळतं की देव मनुष्यावर किती प्रेम करतो. And we see here that the creator of the world, he remembers the man. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की देव लहानातल्या लहान व्यक्तीवर सुद्धा, प्रियांनो, मनुष्य मात्रावर तो प्रेम करतो. And this great God, he remembers and loves the man. आणि वचन 5 आणि 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देवाने मानवाला सन्मान आणि अधिकार दिलेला आहे. And in verse 5, we learn that God has given honor and glory to the man. देवाने मानवाला विशेष असे स्थान दिलेले आहे आणि God has given him a special place in his creation. आणि या सृष्टीवर मानवाला विशेष असा
अधिकार दिलेला आहे. and he gave him a special dominion and authority on the earth. उत्पत्ती याचा पहिला अध्याय 26 आणि 28 या वचनांमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. We learn about this in uh, Genesis chapter 1, 27 and 28, 26 and 27. आणि देव बोलला, आणि आपल्या प्रतिरूपाचा, आपल्या प्रतिछायेचा मनुष्य निर्माण करू, आणि समुद्रातल्या माशांवर व आकाशातल्या पक्ष्यांवर व गुरोढोरांवर सर्व पृथ्वीवर व पृथ्वीवर सरपटतो त्या प्रत्येक सरपटणाऱ्या जीवावर ते धनीपण करोत. आणि देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य अस्तित्वात आणला. देवाच्या प्रतिरूपात त्याने त्याला अस्तित्वात आणले. नर व नारी अशी ती त्याने अस्तित्वात आणली. Let us make man in our image, after our likeness, and let them have dominion over the fish of the sea, and over the birds of the heavens, and over the livestock, and over all the earth, and over every creeping thing that creeps on the earth. So God created man in his own image. In the image of God he created him, male and female he created them. देवाने प्रियांनो ही सर्व पृथ्वी निर्माण केली. त्यामध्ये बरेचसे पशु पक्षी जलचर प्राणी, पण प्रत्येकाला एक विशिष्ट चेहरा दिलेला आहे. God has created everything in the world, and God has appointed a special character to each animal and creature. पण या ठिकाणी देवाने स्वतःच्या प्रतिरूपाचा व्यक्तीला तो चेहरा दिलेला आहे. But here we understand that only man was created in the image of God. म्हणजे देवाने मानवाला एक विशिष्ट सन्मान आणि विशिष्ट अधिकार या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. Here we learn that God has given a special honor and special authority. आणि स्वतः या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिरूप आणि त्या प्रतिमेचं देवाने मानवाला घडवलेलं आहे. In the image of God, a man was created. आणि आपल्याला 7व्या आणि 8व्या वचनामध्ये पाहायला मिळतं In 7 and 8 we learn की सर्व मेंढरे व बैले होत, रानातले पशुही, आकाशातील पाखरे व समुद्रातले मासे, हे सर्व काही जे काही समुद्राच्या मार्गात आहे ते सर्व, आणि या सर्वांवर देवाने आपल्याला व्यवस्थापक म्हणून नेमलेलं आहे. प्रियांनो, all sheep and oxen, and also the beasts of the field, the birds of the heaven, and the fish of the sea, whatever passes along the path of the sea. Lord has appointed us as the managers or stewards over them. या ठिकाणी देव स्वतः या सृष्टीचा निर्माण करत आहे. तो मालक आहे, पण आपण मालक नाही, तर आपण कोण आहोत? व्यवस्थापक आहोत, त्याची काळजी घेणारे आहोत. God is the creator, but he has appointed us as the steward of the earth. आणि या आपल्या सृष्टीची, देवाने निर्माण केलेल्या सृष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. प्रियांनो, And as the Lord has created this wonderful world, let us take care of this earth. बऱ्याच लहान सहान अशा गोष्टी आहेत, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, आणि जी जबाबदारी आहे देवाने या सृष्टीची जी व्यवस्थापना करायची आहे त्याकडे आपण प्रियांनो दुर्लक्ष करतो. There are many things that we ignore while living on the earth. आणि उत्पत्ती 2:15 मध्ये ज्या प्रकारे आदामाला देवाने बागेची देखभाल करण्याची एक विशिष्ट जबाबदारी दिली होती, तीच जबाबदारी या सृष्टीची सुद्धा सर्व मानवजातीला दिलेली आहे. God gave a special responsibility to Adam to take care of the garden, and in that way God has given a responsibility to human being to take care of the earth. ज्या प्रकारे वचन 1 आणि वचन 9 मध्ये पुन्हा एकदा स्तोत्र करता त्या महान देवाकडे आपलं लक्ष केंद्रित करतो. In verse 1 and 9 he is focusing his attention to the Lord. सुरुवात सुद्धा देवाच्या स्तुतीने करतो आणि शेवट सुद्धा देवाच्या स्तुतीने आणि त्याच्या महानतेने तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. This psalm begins and ends with the majesty and the glory of the Lord. या पूर्ण अध्यायाचं जर आपल्याला सारांश जर काढायचा जर म्हटला तर प्रियांनो, हे स्तुतीचं स्तोत्र आहे, आणि या स्तुतीच्या स्तोत्रामध्ये देवाने मानवाला सुद्धा विशिष्ट गौरव दिलेला आहे. This psalm is called the Psalm of the Praise, but we also learn that God has given a special place and honor to man.
यामधून आपल्याला बोध घ्यायचा म्हटलं तर प्रियांनो, यामधून देवाची महानता आपल्याला पाहायला मिळते. To summarize, we learn that we learn here about the majesty of the Lord. दुसरं म्हणजे बोध घेण्यासारखं की देव दुर्बल लोकांच्या द्वारे त्याचं कार्य करत असतो प्रियांनो. Secondly, he uses the weak people of the earth for his glory. आणि देवाने तिसरी गोष्ट विशिष्ट केलेली आहे ती म्हणजे देवाने मानवावर विशेष प्रेम केलेलं आहे. And त्याने here- आपल्या प्रतिरूपाचं त्याला बनवलेलं आहे. He has loved the man in the way he created him in the image of him. आणि चौथी गोष्ट ती म्हणजे देवाने मानवाला विशिष्ट सन्मान देऊन त्याने या सृष्टीची जबाबदारी त्याच्याकडे दिलेली आहे. And God has given honor to man and he has told him to take care of the creation. प्रियांनो, या वचनाच्याद्वारे स्तोत्रकर्त्यासारखंच आपण देवाची स्तुती करू आणि आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या आहेत त्या समर्थ रीतीने, त्याच्या कृपेने, त्याच्या सामर्थ्याने पार पाडण्याचा आपण प्रयत्न करू. Let us honor the Lord, and whatever the responsibilities the Lord has given us, let us fulfill those for his glory. थँक्यू. Thank you.